मी इथं बनवत आहे अद्रकची कँडी. सर्दीमध्ये आपला गळा खराब झाला तर हे आपण खाऊ शकतो. चला आता स्टार्ट करूया. ह्याला आता मी थोडे टाईम पाण्यामध्ये भिजत घालतो. भिजत घातल्यावर थोडे टाईम भिजल्यावर ह्याला आम्ही ही जी सालं काढूया. आता तर मी सध्या ह्याला भिजत घालूया. हे भिजलेलं आहे. आता ह्याला बाहेर काढून घेऊया. एका स्पूनच्या मदतीने मी ही जी साल काढून घेऊया. आता इथं मी आता ह्याची साल काढून घेतलेली आहे. ह्याला आता आम्ही पातळसं असं चॉप मारूया. एकदम पातळ हा प्रकार. हे आता कट झालेलं आहे. याला मी एका प्लेटमध्ये घालून घेतो. मग मी इथं एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता इथं मी थोडंसं मीठ ॲड करायला या पाण्यामध्ये आणि हा अर्धा लिंबूचा रस. पाण्याला उकळी आली की आम्ही ह्याच्यामध्ये अद्रक ॲड करूया. आता इथं हे पण एक 10-15 मिनिट शिजायला देऊया ह्याला. हे शिजलं. आता शिजून झाल्यावर ह्याला आम्ही गॅस बंद करून घेऊया. छळणीमध्ये घालून आम्ही ह्याला पाणी काढून घेऊया. ह्याचं आणि अद्रकला साईड काढून घेऊया. तर पाणी साईड झालेलं आहे आणि अद्रक पण साईड करून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण फेकायची अशी काही गरज नाही आहे. हे पाणी आपण चहामध्ये यूज करू शकतो, चहा बनवायसाठी. नेक्स्ट आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी, ही छोटी अर्धी वाटी साखर घालून घेतो आणि हे 10-20 काळी मिरी घालून घेतो आणि हे एक 10 लवंग. ह्याचा पावडर बनवून घेतो. आता मी इथं ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे साखरेची. आता आम्ही ह्याच्यामध्ये अद्रक घालूया. आहे अद्रक घालून घेतल्यावर ह्याच्यामध्ये जी पिठी साखर करून घेतलेली ती घालून घेणार आहे. आता 2, 3 ह्याच्यात 5 चमचे जे छोटे नाश्त्याचे चमचे राहतात ते त्याच्यामध्ये 5 चमचे ॲड केलेलं आहे. हे मिक्स करून घेऊया आता बरं.
हे तर मिक्स झालेलं आहे. मिक्स झालेलं आहे. याला आता आम्ही झाकून ठेवूया. एक 15 मिनिट आम्ही याला झाकून ठेवूया. आपण याला ओपन करून बघूया. आता हे जे आम्ही पावडर करून साखर घातली ते असं करून मेल्ट झालेलं आहे. आता आम्ही ह्याला पॅन ठेवलेली आहे. आता इथं पॅन ठेवल्यावर हे गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आम्ही ते अद्रक ॲड करूया. हे तर पॅन गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हे घालून घेऊया अद्रक. इथं मी आता याला मिक्स करून घेतो. हलक्या हाताने याला मिक्स करत राहायला पाहिजे. इथं मी इथं एकदम गॅस स्लो ठेवून त्याला शिजवून घेत आहे. त्याला मिक्स करून घेत राहायचं आपण गॅस स्लो ठेवून. हे इथं ड्राय होत आहे. आता पूर्ण ड्राय होणार आहे. मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे. आता थोडं टाइम असं ठेवूया. गॅस बंद करून ठेवल्यावर हे आपण असं एकदम क्रंची होतात, आतमध्ये सॉफ्ट राहतात. इथं आम्ही ह्याच्यामध्ये आता जी बनवलेली पिठी साखर हे आपण वरनं ह्याच्यामध्ये घालू शकतो. हे आपण 2-3 महिने आरामात यूज करू शकतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.